बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेने चांगलाच जोर धरलाय। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जागा घेण्याच्या शर्यतीत फडणवीस अग्रस्थानी आहेत। त्यांची भाजपच्या अध्यक्षपदी खरेच निवड झाली तर ते या पदापर्यंत पोहोचणारे नितीन गडकरी यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरतील। भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून उपस्थित होत आहे, कारण भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची मोदी 3.0 सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे। त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या प्रकरणी अनेक नावांवर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। देवेंद्र फडणवीस आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरलेत। लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार निकाल आल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचीही तयारी दर्शवली होती। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांचे सुगीचे दिवस आल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे। देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य आणि फिट उमेदवार मानले जात आहेत, कारण त्यांचे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांच्या नावावर कोणताही आक्षेप नाही। सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे खूप चांगले आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत। इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे भाजप श्रेष्ठी फडणवीस यांना पक्षात एक महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होतं। या वृत्तात सूत्रांचा दाखला देत नमूद करण्यात आलं आहे की आतापर्यंत संघ आणि भाजपमध्ये नव्या भाजप अध्यक्षांच्या नावावरून मतभेद होते, यामुळे आतापर्यंत या पदावर कुणाचीही नियुक्ती झाली नाही। पण आता फडणवीस यांच्या नावावर मतैक्य होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे फडणवीस आणि मोदी यांची भेट महत्त्वाची आहे। मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार, ते निवडून आणणार आणि ते मंत्री देखील होणार। मात्र आकडा 29 ऑगस्टला सांगू असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। गरजवंत मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशी लढाई पाहायला मिळेल का या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिलं। राजकीय पक्षांकडे देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना न्याय मिळाला नाही तर ते देखील आमच्याकडे येतील। ते आमची वाट पाहत आहेत आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत। त्यांना एकालाच उमेदवारी द्यायची आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षातील नाराज मराठे मराठा समाजाच्या जनसागरामध्ये सामील होतील असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। सगळे सोयरे किंवा आरक्षणासंदर्भात मला सरकारच्या वतीने कोणाचाही फोन आले नसल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। मराठा, धनगर, मुस्लिमांना आरक्षण द्यायचं का नाही हे आता राज्य सरकारला ठरवायचं आहे। यावेळी सरकारला सहानुभूती भेटणार नाही। सरकारचे डाव यावेळी अजिबात चालणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। मागील 70 वर्षांपासून लोक योजना पाहत आहेत, 70 वर्षांपासून आश्वासनं मिळत आहेत, 75 वर्षांपासून लोक सरकार बघत आहेत। प्रत्येक पक्षाची जनतेविषयीची भावना आणि नियत जनता पाहत आहे, त्यामुळे कोणीही कितीही नादी लागू द्या, सरकार असो किंवा विरोधी पक्षाचे नेते असो, जो मराठ्यांच्या विरोधात बोलणार त्याचा पराभव निश्चित होणार असा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। मराठा समाज किती एकत्रित आला आहे हे तुम्हाला 29 ऑगस्टला दिसेल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। त्यांचे केवळ चेहरे चांगले दिसत आहेत, मात्र त्यांची रात्रीची झोप उडाली असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला। त्यामुळे आता सर्व प्रस्थापित नेत्यांचे चेहरे काळे पडले असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। आता गोरगरिबांची लाट आलेली आहे, त्यामुळे गोरगरीब सत्ता परिवर्तित करतील असा दावा देखील त्यांनी केला। 7 ऑगस्टपासून 29 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाची लाट येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला। लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला टोपी घातली, आता विधानसभेलाही लोक असंच प्रत्युत्तर देतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सत्ताधारी महायुतीवर शरसंधान साधताना केलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली भाजप विरोधातील भूमिका स्पष्ट करावी असंही ते यावेळी म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण महायुतीसोबत जाण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मास्क आणि टोपी घालून भेट घेतल्याचा दावा केला होता। त्यांच्या या दाव्यावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे। त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची भर पडली आहे। रोहित पवार यांनी मंगळवारी या प्रकरणी महायुतीवर निशाणा साधताना जनता लोकसभा निवडणुकीसारखीच विधानसभेच्या निवडणुकीतही मतदारांना टोपी घालतील असा दावा केला। अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। अमित शहा यांना भेटण्यासाठी जात असताना ते टोपी घालत होते की मास्क घालत होते याबाबत आम्हाला काहीही सांगता येणार नाही, पण याविषयी त्यांनी स्वतःच भाष्य केल्यामुळे ते सर्वांना समजलं आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्यातील सत्तांतरावेळी टोपी घालत होते। विशेषतः सध्या महायुतीचं सरकार सर्वसामान्य लोकांना केवळ टोपी घालण्याचंच काम करत आहे, पण लोकशाहीच्या माध्यमातून जनतेनेच लोकसभा निवडणुकीत त्यांना टोपी घातली असंही रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे।
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामीन याचिका निकाली निघेपर्यंत जामीन लागू राहील असंही न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान ईडीकडून नवाब मलिकांच्या वैद्यकीय जामिनाबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही असं सांगण्यात आलं आहे. नवाब मलिक हे काही दिवसांपासून मेडिकल जामिनावर बाहेर आहेत. मलिक यांनी जामिनाला मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. याआधी त्यांना आठवडा किंवा 2 आठवडा अशी मुदत मिळत होती. त्यामुळे त्यांना वारंवार अंतिम जामिनासाठी अर्ज करावा लागत होता. नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दाऊदच्या टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांच्या घरावर धाड मारली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मलिकांना सुरुवातीला 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांना 4 एप्रिल आणि 18 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमित शहा यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते, त्यांच्यात इतके काय शिजत होतं, असा खडा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत संसदेत प्रश्न मांडणार असून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. खरं तर अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना मी सत्ता नाट्यावेळी वेश बदलून दिल्लीला जायचो, वेगळ्या नावाने बोर्डिंग पास काढायचो असा खुलासा केला होता. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. सुप्रिया सुळे याबाबत बोलताना म्हणाल्या की राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नाव बदलून प्रवास करतात. अजित पवारांनी असं केलं, उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असं कृत्य करेल. हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याबाबत मुंबई दिल्ली विमानतळासह एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे. एअरलाईन्सने ज्यांना ओळखत नाही त्यांना प्रवासाची परवानगी कशी दिली? आम्हालाही आधार कार्ड दिलं जातं. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही याबाबत उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यापुढे म्हणाल्या, उद्या एखादा अतिरेकी देशात आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुळात अजित पवार चोरून वेश बदलून का अमित शहा यांना भेटायला येत होते? त्यांच्यात असं नेमकं काय शिजत होतं असा सवाल सुळेंनी केला आहे. त्या म्हणाल्या, विशेष म्हणजे अजित पवार त्यांच्यासोबत गेले त्याच्या केवळ 5 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी अजित पवारांवर आरोप केले होते. एकीकडे मोदी अजित पवारांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे अजित पवार अमित शहा यांची भेट घेत होते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे हे देखील मौलवींच्या वेशात दिल्लीवारी करायचे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच विष्णुदास भावेंनी रंगभूमीची स्थापना केली, त्यानंतर बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झाले असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. खरे तर अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना मी सत्ता नाट्यावेळी वेश बदलून दिल्लीला जायचो, वेगवेगळ्या नावाने बोर्डिंग पास काढायचो असा खुलासा केला होता. यावरूनच राऊतांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी माध्यमांना माहिती दिली की ते मुंबईहून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून गेले. नुसते वेश पालटून गेले नाहीत तर बनावट नावाने गेले. वेगवेगळी नावं आहेत, त्यामुळे त्यांची सर्व बोर्डिंग जप्त करावी. कोणी म्हणतो AP अनंतराव तर कोणी म्हणतो A पवार या नावाने ते दिल्लीला गेले. दाढी मिशा लावल्या होत्या, टोपी घातली होती, अशा बऱ्याच गोष्टी केल्याचं ते स्वतः सांगत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. ज्या माणसाने एका महिन्यांपूर्वी आपल्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान सुषमा अंधारे म्हणाल्या की 1500 रुपयांची महिलांना गरज का पडते? मालक धडधाकट कमावतो पण येताना पावशर मारतो, आकडे खेळतो, अशा धंद्यातच त्यांची सर्व कमाई जाते. जर एवढी काळजी असेल तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी या बहिणींचं कल्याण करण्यासाठी दारूचे धंदे बंद करावेत. दारूचे धंदे बंद झाले तर मायमावल्या 1500 रुपये मागणार नाहीत, महिला सुखी होतील असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून सरकारला टोला लगावला आहे. सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारू दुकाने बंद करा असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येत आहे असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागाने आपल्या मालकीची गोरेगावमधील 3 एकर जागा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. तसा शासकीय आदेशही सोमवारी दुपारी शासकीय संकेतस्थळावर जारी झाला. मात्र संध्याकाळी हा आदेश संकेतस्थळावरून हटवण्यात आला. यावरून विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी यासंबंधीचं वृत्त ट्विट करत म्हटलं आहे की भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येत आहे? महायुती सरकार हे जनतेचं आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी आहे? आधी शासन निर्णय काढला, मग शासकीय संकेतस्थळावरून का हटवला? चोरी जनतेपासून लपवण्यासाठी शासन निर्णय स्थळावरून हटवला आहे की निर्णयही रद्द करण्यात आला आहे? याबाबत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असा जाब वडेट्टीवार यांनी विचारला आहे.